मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर या आपल्या महाराष्ट्रातल्या एक इतिहास प्रसिद्ध गावामध्ये आलो आहोत आणि आज माझ्याबरोबर एक उमदा, कष्टकरी, प्रयोगशील आणि अत्यंत छान मुलगा मला भेटला आहे, जो मिशन ऑर्गॅनिक ह्या आपल्या संस्थेच्या परिवारातील एक सदस्य आहे। तो गेले अनेक दिवस आपल्या मार्गदर्शनानं शेती करतोय, पण आम्हाला तो आज भेटला। आणि मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला मी जे नेहमी विनंती करतो, जे आवाहन करतो की प्रत्येक शेतकऱ्यानं भाजीपाला हा विकत आणायचा नाही। कारण जर आपण स्वतःला शेतकरी समजत असू तर आपण आपल्या कुटुंबासाठी सगळ्यात पहिल्यांदा विषमुक्त भाजीपाला आपल्या शेतात पिकवला पाहिजे, असं मिशन ऑर्गॅनिकचं म्हणणं आहे। कारण बाजारामध्ये जो भाजीपाला आपल्याला मिळतो तो रासायनिक स्वरूपात केलेला अत्यंत विषारी भाजीपाला आपल्याला मिळतो आणि त्यामुळे माझ्या शेतकऱ्याचं आयुष्यसुद्धा धोक्यात आलं आहे आणि कष्टकरी शेतकऱ्यालासुद्धा अनेक विविध आजारांनी ग्रासलेला आहे। आज तो शेतकरी, त्याचे कुटुंबीय, त्याची मुलंबाळं ह्या सगळ्यांना विविध प्रकारच्या आजारांना तोंड द्यावं लागतं आहे आणि आरोग्याच्या अनेक समस्या आहेत। तुम्ही हा विचार करा, जर माझा कष्टकरी शेतकरी जर आजारग्रस्त असेल, दुखापतग्रस्त असेल, तर तो त्याच्या शेतामध्ये व्यवस्थित काम करू शकणार आहे का? नाही ना। मग शेतकऱ्यांना जर स्वतःची तब्येत सांभाळायची असेल तर त्यांना स्वतः पहिल्यांदा विषमुक्त भाजीपाला तयार केला पाहिजे, स्वतःच्या कुटुंबानं स्वतःनं तो खाल्ला पाहिजे, तब्येत चांगली ठेवली पाहिजे आणि त्यानंतर आपल्या गावातील, आपल्या देशातील, आपल्या समाजातील लोकांसाठी विषमुक्त भाजीपाला याचं उत्पादन करून सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे। हे माझं बोलणं तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओत ऐकलेलं आहे, प्रत्येक भाषणात अनेक हजारो शेतकऱ्यांनी ऐकलेलं आहे। पण आपण हे बोलत असतो, पण फक्त हे ऐकलेलं किती लोक आचरणात आणतात हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। पण आज मला आनंद आहे आणि मला अभिमान आहे की आज ह्या तरुण शेतकऱ्यानं आमच्या भाषणातील बोध घेऊन पहिल्यांदा स्वतः ते काम केलं आहे, धाडस केलं आहे। खरंच आहे, धाडसच म्हणेन मी, कारण विषमुक्त शेती हे स्वप्न अनेकांना पडतं, पण ती विषमुक्त शेती करायचं धाडस फार कमी लोकांच्यात आहे। आज माझा हा तरुण शेतकरी त्यानं हे धाडस केलं आहे आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आज त्याला भेटायला मी मुद्दाम 600 किलोमीटरवरनं आलो आहे। त्याला भेटायला मला वेळ झाला आहे, त्याबद्दल मित्रा माफी तुझी। नाही पण आपण आज याची मुलाखत घेतो आहे, याचा अनुभव आपण समजून घेतो आहे आणि आज तमाम महाराष्ट्रातील हा व्हिडिओ बघणारे माझे लाखो शेतकरी जे आहेत, तुम्ही देखील आज ह्या माझ्या मित्राकडून प्रेरणा घ्या आणि तुम्ही पहिल्यांदा तुमच्या शेतामध्ये विषमुक्त भाजी करायला चालू करा। नमस्कार, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक। आणि आज आगळा वेगळा शेतकरी, आगळा वेगळा प्लॉट आज त्याच्या कुटुंबियासंपोत आपल्याबरोबर आहे। आपण आज त्याची ओळख करून घेऊया। तू तुझं संपूर्ण नाव आज आपल्या शेतकऱ्यांना सांग, तुझं गाव, पत्ता सांग पहिल्यांदा। माझं नाव जयेश शालिग्राम तोष्णीवाल आहे आणि मी राहणारा छत्रपती संभाजीनगर, इस्कॉन मंदिरासमोर शेंद्रा रोडला आहे। बरोबर। तू मला सांग की पहिल्यांदा शेती करावी ही प्रेरणा तुला कुठून मिळाली? कारण आज समाजामध्ये सर्व दूर तरुण शेतकरी आज शेतापासून लांब जात आहेत, किंवा जो कोर शेतकरी आहे त्याचे आई वडीलच आपल्या मुलांना सांगतात की तू बाबा शेताकडे येऊ नकोस, तू काहीतरी कामधंदा बघ, नोकरी बघ। अशा ह्या सगळ्या काय म्हणायचं, ह्या अंधकारमय सगळ्या आपल्या प्रवासात तुझ्यासारखा तरुण, उच्च शिक्षित तरुण आज शेताकडे वळला आणि नुसतं शेताकडे नव्हे तर आज सगळ्या ह्या भाजीपाला शेताकडे वळला। हे वेगळेपण आहे, हे विशेषता आहे। तुम्हा दोघांचं पहिलं आईवडिलांचं अभिनंदन, कारण तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाला हे करण्याची परवानगी दिलीत। कारण आजकाल मुलांच्या स्वप्नाच्या आड त्याचे आईवडीलच असतात, कारण त्या आईवडिलांना काहीतरी वेगळं करायचं असतं आणि त्यांची स्वप्न ते त्यांच्या मुलांच्यावर थोपवतात। त्या बाळाला, बिचाराला काय करायचं आहे हे कित्येक आईवडिलांना कळत नाही, पण आज तुम्ही त्याला हे करायला दिलं, त्याबद्दल खरोखर मनापासून मी तुम्हाला नमस्कार करतो। आणि तू पहिल्यांदा हे सगळं डिटेलमध्ये सांग की तुझं शिक्षण काय आहे, तू काय करत होतास, आत्ता काय करतोयस, हे सगळं माझ्या शेतकऱ्यांना कळू देत। नमस्कार, मी जयेश शालिग्राम तोष्णीवाल। तसा तर मी आजपर्यंत कधी शेती केलेली नाही आहे। मी मागच्या 4 महिन्यापासून पहिल्यांदा शेती करायला सुरुवात केली आणि बाय प्रोफेशनल मी स्वतः BCom ग्रॅज्युएट आहे
आणि माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा स्वतःचा बिझनेससुद्धा आहे. आणि हे सगळं असूनही मला एक मनाला शांती नव्हती. काहीतरी करावं. मी आईवडिलांना मागच्या 8 वर्षापासून सांगत होतो की मला शेती करायची आहे. त्यांनी मला सांगितलं की सोपं नाही बाळा, आपली शेती आहे ती अशीच पडलेली आहे म्हणून, पण तू बघ म्हणे तुला करायचं आहे तर ही जी शेती तुम्हाला दिसते आहे ही मी ठोक्याने घेतलेली आहे. 70,000 रुपये ठोका असूनसुद्धा मी ठोक्याने घेऊन ही शेती करायची हिंमत करतो आहे. आणि हिंमत करायचा पहिला मी प्रयत्न केला. मला करायची होती तर ऑर्गॅनिकच करायची होती. मी केमिकल वापरणार नाही हा माझा 100%. मी आईला वडिलांना सांगितलं होतं. त्यांनी हेही सांगितलं होतं केमिकलशिवाय शेती होत नाही. मी म्हटलं मी काही अनुभव घेतला आहे, मी बघितला आहे व्हिडिओ किंवा मी काही प्लॉट बघून आलो आहे ज्याच्यावर मी 100% करू शकतो म्हणून. तर म्हणे ठीक आहे आपण करून बघू नंतर मग. आणि आज 4 महिन्यामध्ये माझ्या आईवडिलांनी हे बघितलं आहे आणि सरांचे व्हिडिओ मी आईवडिलांना पाठवले होते. त्याच्यानंतर एक उत्साह झाला होता आणि हेही सांगितण्यात आलं होतं की 2 किंवा 3 प्रोडक्टवर तुम्ही कसं काय शेती करू शकतात, नाही होणार म्हणे पॉसिबल. म्हटलं ठीक आहे आपण करून बघू. सुरुवातीला मी पण डगमगलो, पण ज्या वेळेस पहिली फवारणी इथं घेतली त्यानंतर सगळं उत्तर दिसून आलं. 5 दिवसानंतर काही उत्तर दिसले. आणि जेव्हा भूसुधारक हे वापरले, मी सगळ्यांना 100% सांगतो की भूसुधारकमध्ये जी पॉवर आहे ती नाही आहे. कारण त्यामुळे जमिनीचा पोत काय मेलेला प्लॉटसुद्धा जिवंत होतो. माझा आज दुधीचा प्लॉट दिसतो. मित्रांनो, याचा एक अतिशय आनंददायक अनुभव तो तुम्हाला सांगेल की जेव्हा आमचं औषध चालू करायच्या आधी, आम्ही लोक भेटायच्या आधी, तो जे काम करत होता, आपण त्या कंपनीचं नाव घ्यायचं नाही, कोणालाही दोष द्यायचा नाही, पण जे काही तो काम करत होता त्याच्यामध्ये त्याच्या दुधी भोपळ्याच्या प्लॉटला काही प्रॉब्लेम आले. त्याची वाढ प्रॉपर झाली नाही, त्याची फळधारणा प्रॉपर झाली नाही आणि त्याचा टवटवीतपणा नाही आणि व्यवस्थित झाला नाही. दुधीच नाही सर, प्रत्येक प्लॉटला सेम पण सुरुवात चांगली होती आणि 15 दिवसानंतर सगळं खराब यायला लागलं. करेक्ट करतो. त्याच्या सगळ्या प्लॉटलाच पहिल्यांदा सुरू झालं व्यवस्थित, त्यानं कुठली तरी ऑर्गॅनिक औषधं वापरली होती, पण त्यानंतर संपूर्ण प्लॉटला अपेक्षित फळधारणा होत नव्हती, वाढ प्रॉपर होत नव्हती आणि जी काय फळधारणा होत होती ती निस्तेज होत होती. पण त्यानंतर जेव्हा मिशन ऑर्गॅनिकच्या टीमबरोबर त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी आमच्या कार्यालयाला फोन केला, बोलणं झालं, कॉन्फिडन्स घेतला, व्हिडिओज बघितले, स्वतः पहिल्यांदा याचं चिंतन मनन केलं, अभ्यास केला. मी हे वारंवार सांगतो, आम्ही जे सांगतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या, अभ्यास करा, चिंतन मनन करा. ते ह्या माझ्या उच्च शिक्षित शेतकऱ्यांना केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांना अन्नपूर्णा भूसुधारक मागवून घेतलं आणि मरगळलेल्या शेतामध्ये काय झालं आता तू सांग. मरगळलेल्या शेतामध्ये तुम्ही 10व्या दिवशी जर बघताय तर 10व्या दिवसानंतर नवीन फुटवे यायला लागले. ओके. आम्ही म्हणलं की यार नाही, पण हा प्लॉट संपला. अक्षरशः आम्ही कापून देणार होतो काही, बर खालून कापू आणि नवीन बीज लावू म्हणलं. पण म्हणलं आता भूसुधारक सोडलंच आहे, 5 दिवसामध्ये नवीन शेंडे दिसत आहे, अजून 10 दिवस वाट बघू. आणि 10व्या दिवशी तर आमचे प्रमोद भैया आहे, आम्ही हे सगळे आम्ही त्या दुधी भोपळ्याच्या प्रेमात पडलो. मी खोटं नाही सांगत, मी शब्द हा वापरतो, प्रेमात पडलो तो याच्यासाठी कारण मी कधीच बघितलं नसेल एवढा सुंदर दुधी भोपळा, दोडका. आणि टमाट्याच्या प्लॉटवर माझ्या जी आळी होती, मच्छर फिरायचे. हा अनुभव तर सांगण्यासारखा आहे की तुमच्या तणांमध्ये तुम्ही आजही चालतात तर मच्छर उडतात किंवा किडे उडतात. माझ्या इथं जेवची फवारणी मी फक्त फळांवर घेतली, त्याचे काही मॉलिक्युल्स उडाले असतील खाली, जमिनीवर पडले, तर त्याच्यामुळे आज आम्हाला तणही कापायची इच्छा होत नाही एवढं. आणि चालतो तर त्याच्यात नाही किडाही उडत नाही. त्याने मगाशी बोलताना एक वाक्य सांगितलं, ते माझ्यासाठी खूप समाधानाचं आहे की दुधी भोपळा ज्या पद्धतीनं लागला त्याच्यावर त्याचं प्रेम जडलं. ऐकलं मित्रांनो त्याच्या तोंडातून तुम्ही. मी नेहमी सांगतो ना तुम्हाला की तुम्ही तुमच्या शेतावर प्रेम केलं पाहिजे, हेच ते प्रेम. आज त्यानं तयार केलेल्या शेतामध्ये जी फळधारणा झाली, त्या फळधारणेवर त्याचं तजेला बघून, त्याच्याकडं बाह्य रूप बघून आज त्या माझ्या मित्राचं, त्याच्याबरोबर हा कष्ट करणारा त्यांचा जो सहकारी आहे, ह्या मित्रांना प्रचंड आनंद झाला. त्या फळांच्यावर त्याचं प्रेम जडलं. हे ईश्वरीय आहे. इथं अध्यात्म सुरू होतं. कारण आज ही लोक, यांचे कुटुंब ह्या शेतावर फक्त पैसे मिळवण्यासाठी हे करत नाही आहेत बरं का. मी ह्यांना आज भेटलो आहे आणि 5 मिनटापूर्वी भेटलो आहे, पण मी तुम्हाला छाती ठोक सांगतो, ईश्वरीय हे सूत्र आहे, भगवंताचा हा आदेश आहे. म्हणून आज ही लोक सगळी आज हे शेती करतायत आणि नुसती शेती पैशासाठी न करता अत्यंत मनापासून सेवाभावी वृत्तीनं ते शेती करतायत. म्हणून भगवंतानं हे सुंदर त्यांच्या शेतामध्ये उत्पन्न दिलं आहे. आज ह्यासारखा खंबीर कष्टकरी माणूस त्यांना मिळाला आहे.
तो सुद्धा अतिशय आनंदानं कष्टानं काम करतोय. त्यांनी मला आत्ता सांगितलं की जेव्हा दुधी भोपळा लागला तेव्हा तो जो सुंदर भोपळा लागला तर तो ह्या माणसानं मी पहिला खाणार आहे तो भोपळा. हे किती छान आहे आयुष्यात, हे सुंदर आहे आणि हे अशी शेती केली पाहिजे. तर तू पुन्हा तू बाकीचं हे सांग सगळ्या लोकांना की तुझा हा मिश्र प्लॉट आहे. किती एकरचा प्लॉट आहे हा? हा 1.5 एकरमध्ये. 1.5 एकरचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये तू काय काय लावलंस? 1.5 एकरमध्ये सुरुवातीला माझ्याकडे फुलगोबी आणि पत्तागोबी होती. ओके. त्यानंतर टमाटे पण आहे, पण आज जे आहे ते सांगतो. हां. आज माझ्याकडे भेंडी आहे, वांगे आहे, त्यानंतर मेथी पण लागलेली आहे. बर. भेंडीच्या आतमध्ये आंतरपीक म्हणून मी शेपू आहे, पालक आणि कोथिंबीर घेतली आहे. ओके. त्यानंतर माझ्याकडे टमाटे आहे. पुढे बघितलं तर गिलके आहे. ओके. मध्ये चवळी होती ती आता संपलेली आहे. चवळी परत आम्ही लावणार आहे. गिलके आहे, नंतर दुधी भोपळा आहे, दोडके आहेत, समोर काकडी पण आहे आणि त्यानंतर नवीन अजून परत मी गावरान टमाट्याची पण लागवड केली आहे. गावरान वाल पण लावली. वाल होती आणि वालचा आता एक्सपिरियन्स असा सांगावा की मी तोडून थकलो होतो, त्यामुळे तो शेवटी प्लॉट काढलाय आम्ही, कारण आमची हिंमत नव्हती. एवढा दाट आणि एवढा सुंदर आला तो, मी थकून गेलो. मित्रांनो, हे शब्द सगळ्यांनी ऐका. आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ मी वालचाच बघितलेला होता, ज्याची वाल जळाली होती. तुम्ही एक व्हिडिओ टाकलेला, वाल जळालेला, तणनाशक कोणीतरी रात्री मारलेलं आणि तो परत झाला. आणि तो मी खरं अनुभवतो की 100% चांगला होतो प्लॉट. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण हसत खेळत बोलतोय, पण हे मर्म वेगळं आहे. वालीला एवढ्या शेंगा लागल्या, एवढे दाट झाले, वाल काढून काढून थकला आणि दमला म्हणून वालीचा प्लॉट काढला. असं कुठं असतंय? म्हणजे भरपूर लागलं म्हणून काढला. जर लोक लागत नाही म्हणून काढतात, हा माझा माणूस जास्त लागले म्हणून काढतोय. किती गंमत आहे ही सगळी. खूप छान, खूप आनंदी. हा व्हिडिओ जरा लक्षपूर्वक ऐका. कम टू द सिरियस पॉइंट. मिश्र पद्धतीनं भाजीपाला करायसाठी मी घसा फोडून लोकांना सांगतोय, एकतर एकच भाजी लावायची नसते. आज छत्रपती संभाजीनगरच्या गावात हा प्लॉट आहे, जो 70,000 रुपये भाड्यानं यानं घेतला. ही जागा याची नाही आहे. धाडस बघा याचं पण याच्या आईवडिलांचं. पाण्याची कमतरता आहे, एकच बोर आहे, गाय त्यानं आणलेली आहे आणि सुंदर रीतीनं नैसर्गिक पारंपरिक शेती करतोय. मिश्र भाजीपाला केलाय आणि दररोज स्वतः भाजीपाला घेऊन मंडईत हा वाघ आमचा जातोय. यासारखी गंमत नाही. कित्येक लोक, आता मी आलो तेव्हा काही लोक भाजीपाला घ्यायला आली होती. दिवसभर ही लोक तोड करतायत, इथल्या इथं भाजी विकतायत, गावात विकतायत. यासारखी मजा नाही. भगवंत ह्या आमच्या मुलग्याच्या पदरामध्ये काहीतरी गंमत टाकणार आहे याची चाहूल मला लागलेली आहे. तुला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, अजून बोलं पूर्ण व्हायच्या आधी. तू जे हे मिश्र पीक केलं आहेस, याचं तुला महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना तुझा अनुभव या व्हिडिओद्वारे जाणार आहेच. पण मिशन ऑर्गॅनिकमध्ये अनेक शेतकरी आम्हाला भेटत आहेत की ज्यांना मिश्र भाजीपाल्याचं नियोजन हवं आहे. तर ते नियोजन तू द्यायचं. मी तुझ्या आई वडिलांसमोर आत्ता सांगतो. नक्की सर, 100%. तू त्यांना मदत करायची, तू त्यांना सांगायचं. मी तुझा नंबर अनेक शेतकऱ्यांना मी देणार आहे आणि ही सक्सेस स्टोरी सगळ्या लोकांना जायला पाहिजे आणि तुझ्या हातून सुद्धा ते पुण्याचं काम व्हायला पाहिजे. नक्की. तू सगळ्या लोकांना मार्गदर्शन कर. तुला जे काय चांगल्या वाईट अनुभव आले ते लोकांना सांग, कारण आपला अनुभव लोकांनी घेऊन, प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी करायला पाहिजे. हा प्लीज. त्याचा लहान भाऊ सीए, तर तो सुद्धा त्याला प्रेरित करतो की नाही आपण शेतीच केली पाहिजे. तो मुंबईला जॉब करतो, 15 दिवस तिथे असतो, 15 दिवस इथे असतो. तर तो सुद्धा मध्ये मध्ये याला हेल्प करायला येतो. म्हणजे त्याची सुद्धा त्याला पाठिंबा आहे की नाही आपण पारंपरिक जी शेती आहे, परत गाय सांभाळणं आहे, हे आपणही फॉलो केलं पाहिजे. आपल्या गुरूंना फॉलो केलं पाहिजे. बरोबर. आता ह्या माऊलीने सांगितलेली एक गोष्ट, हे आदर्श कुटुंब आहे, भारतीय परंपरेतलं, भारतीय संस्कृतीतलं. आज जो हा व्हिडिओ तुम्ही लाखो लोक बघताय, तर तुम्हीही मित्रांनो याचा विचार करा. एखादी गोष्ट आपल्या घरातील मुलगा जेव्हा, तरुण मित्र जेव्हा करत असतो, तेव्हा संपूर्ण कुटुंबानं त्याच्या मागं उभं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आता हे आपल्या माऊलीने सांगितलं, यांचा तर याला सपोर्ट आहेच, पण ह्या मुलग्याचा भाऊ जो उच्च शिक्षित आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे मुंबईला, तो सुद्धा ह्या भावानं आपल्या शेती करावी, त्याला मदत व्हावी, हा सतत याला तो मोटिवेट करत असतो. 15 दिवसातून येऊन तो त्याला सपोर्ट करत असतो. असं सुंदर कुटुंब आज हे संभाजीनगरमध्ये आम्हाला भेटलं आहे आणि हे कुटुंब मिशन ऑर्गॅनिकचं आहे बरं का, हे लक्षात ठेवा. अशी सुंदर सुंदर कुटुंब आमच्याबरोबर जोडली गेलेली आहेत.
आणि अशाच प्रकारचे अनेक कुटुंबांचा समूह आपल्या मिशन ऑर्गॅनिकमध्ये आहे. त्यामुळे वसुधैव कुटुंबकम जे आहे ते आपण सगळे एक आहोत. आपण कुणीही वेगवेगळे नाहीत. आपण एका हृदयात एका प्रेमाच्या धाग्यानं आपण सगळे बांधलेलो आहोत आणि त्या भगवंताची इच्छा आहे, त्याची ती कृपा आहे म्हणून आपण भेटतो आहोत. ऋणानुबंध आहेत आपण ना रक्ताचे ना गोत्राचे ना नात्याचे, लक्षात घ्या. तरीसुद्धा आपल्यामध्ये ते प्रेम आहे, हे ईश्वरीय आहे, हे आध्यात्मिक आहे. माझा लहाना भाऊ जे तुम्ही म्हणले सर, हां, तो जॉब सोडायला तयार आहे. मी शेती करणार हे सांगतोय, पण मी त्याला थांबवलंय. कमीत कमी तुझ्या तिथं 2-2.5 वर्ष पूर्ण होऊ दे, त्यानंतर माझंही 1 वर्ष पूर्ण होऊ दे, नंतर आपण दोघं मिळून करू. आणि तो जॉब सोडायला तयार आहे आजच्या डेटला. चार्टर्ड अकाउंटंट, उच्च शिक्षित, भरपूर पगार असलेला मुलगा मुंबईतला जॉब सोडून शेती करायला पाहिजे असं म्हणतोय. या मुलग्यानं त्याला थांबवलं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा भारताची शेती व्यवस्था जी धोक्यात आहे असं फार उच्च लोक म्हणतायत, ती धोक्यात आहे का? हे बघा शेतकरी माझे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या भारतामध्ये प्रचंड एज्युकेटेड मुलं मुली, तरुण तरुणी हे शेतीकडे वळत आहेत. त्याचं हे जाज्वल्य उदाहरण आहे. आज याचा सेभाव येणार आहे आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो की हे पोरं पेटवून टाकतील सगळं आणि सुंदर भाजीपाला करते. पैसा मिळणारच आहे हो, तो त्यांच्या प्रारब्धात नशिबात आहे. पण पैशापेक्षा आनंद जो मिळवतील आणि आपल्या समाजातील देशातील लोकांच्या आरोग्याची जी सेवा करतील, ती सगळ्यात मोठी देशसेवा, ती सगळ्यात मोठी समाजसेवा आहे. आणि आज त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याईनं, त्यांच्या गुरुच्या कृपेनं आणि गुरूंच्या आशीर्वादानं ते हे करतायत. आणि ते गुरूंचे आशीर्वाद त्याच्यावर असीम राहोत, ह्या माझ्यासुद्धा शुभेच्छा आहेत त्याला. आणि आम्ही तर त्याच्याबरोबर नेहमीच आहोत. आता तो आमचा लहान भाऊ आहे, त्याला काय आम्ही सोडत नाही, त्याला टाकत नाही ना, तो मला टाकणार आहे, क्लिअर कट. त्यामुळं अशा पद्धतीनं हे सुंदर काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. तुला हे काम करत असताना ज्या भावनेनं, ज्या विचारानं तू ह्या भाजीपाला चालू केलास, त्याच्यामध्ये तुला आनंद मिळतो आहे का? पैसा सोडून दे पहिल्यांदा थोडा वेळ, पण तुला स्वतःचं काय एक इमोशन्स आहे, फिलिंग्स आहेत तुझ्या? मी पहिली गोष्ट तर ही आहे की मी कधी शेती सुरू करताना पण हा विचार केला नाही की मला याच्यातनं पैसा भेटेल म्हणून. आणि मी पैसा म्हणून नाही, मी माझ्या स्वतःच्या सेल्फ सॅटिस्फॅक्शन, माझ्यासाठी माझं टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालू आहे, आनंदासाठी आहे. पण मी आज ठामपणे सांगतो, मी माझ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडे काडी सुद्धा लक्ष देत नाहीये. का तर मला इथं एवढा आनंद येतोय आणि दिवसभर काम करण्यात मला इथं मस्त चांगलं वाटतंय. ओके. आणि ज्या दिवशी मी घरी जातोय ना, मी सुखाने मस्त, आणि मला थकल्यासारखं नाही वाटत आहे. मेन म्हणजे मी ऐकलंय विषमुक्त शेतीमध्ये जे आहे की आपण एक निरोगी वातावरणात राहिलो तर एक आपल्याला वेगळं ॲटमॉस्फिअर आहे. आणि आज आहे माझ्याकडे ते. ऐकलत का मित्रांनो? आणखीन एक गोष्ट आहे, यांनी आणखीन एका जागी 2 एकर जमीन घेतलेली आहे आणि तिथे अद्रकचा प्लॉट डेव्हलप केला. अरे वा, मस्त मस्त. 15 किलोमीटर अंतरावर, जिथं की माणसाला जायला सुद्धा अडचण आहे अशा ठिकाणी डोंगराळ भागामध्ये. मला सगळेजण त्या गोष्टीसाठी तिथले लोक नाव देतात आणि तिथे काही लोक मला याही नावाने बोलतात की ऑर्गॅनिक बाबा आला म्हणून. मी जेव्हा गाडीने बसला, हा आला ऑर्गॅनिक बाबा आला म्हणतात. ह्याच्या तोंडातून हा शब्द आलाय. आपण पण मिशन ऑर्गॅनिकमध्ये याला आता ऑर्गॅनिक बाबाच म्हणूया. अरे नाही. आणि भाजीपाला संदर्भात जेव्हा लोकांना मार्गदर्शन करायचं आहे, व्हायचं आहे, आणि माझ्याकडे आत्ताच 1000 शेतकरी आहेत ज्यांना हे ऑर्गॅनिक मिक्स भाजीपाला करायचा आहे. मिशन ऑर्गॅनिकचा हा ऑर्गॅनिक बाबा आजपासून सगळ्यांना हे मार्गदर्शन करेल. आणि खूप छान गोष्ट यानं आत्ता सांगितली की ही शेत तोटक्या पाण्यावर, तुकड्या कमी पाण्यावर करतो. हे फक्त बोर, आमच्याकडचं जे बोर आहे, ज्यावेळेस शेती घेतली त्यावेळेस फक्त 1 तास किंवा 2 तास चालायचं दिवसभरात. आणि त्याच्यावर पूर्ण प्लॉट केला. त्यानं मगाशी जे सांगितलं ना की शेतामध्ये आल्यावर त्याला फार छान वाटतंय, आनंदी वाटते, सकारात्मक वाटतंय, तब्येत निरोगी आहे, मन शांत आहे. मी हेच वारंवार सांगतोय माझ्या प्रत्येक शेतीशाळेमध्ये, प्रत्येक भाषणामध्ये आणि प्रत्येक गटचर्चेमध्ये हे वाक्य मी उच्चारलेलं आहे. कारण ते मला मनापासून माहिती आहे. जेवढा माणूस निसर्गाच्या जवळ जाईल तेवढा माणूस आनंदी समाधानी राहील. आज तोच अनुभव ह्या माझ्या तरुण शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. आणि तो आज सांगतोय की शेतामध्ये आला मी मस्त छान आहे. मग त्याच्या स्वतःचा टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे संभाजीनगरमध्ये. तिकडे त्याचं काडीचं लक्ष नाही, कारण तो शेतामध्ये रमला आहे. आणि शेतात ह्या निसर्गानं ह्या माझ्या मित्राला आपलंसं करून घेतलं आहे. आणि यानंसुद्धा त्या निसर्गाबरोबर, त्या शेताबरोबर स्वतःचा जीव लावलेला आहे. म्हणून तो शेतावर येणाऱ्या उत्पन्नावर तो प्रेम करतो आहे. असा हा माझा शेतकरी आज भेटल्यानंतर मला अतिशय आनंद झाला आहे. अजूनही काही अनुभव त्याच्याकडनं ऐकूया. तू सांग, अजून विविध प्रकारचे काम करत असताना तुला
काय काय अनुभव आलेत हे जरा शेतकऱ्यांना सांग. अनुभव सांगायचं तर सर, एक सगळ्यांनी ऐकलेलं आहे की पडसावलीमध्ये कधीच फळ लागत नाही. आणि माझं सगळ्यात जास्त उत्पादन तर पडसावलीमध्ये तर अजून जास्त येत आहे. आणि त्याचं एक्झाम्पल आहे माझ्याकडे दोन्ही तुरी आहेत तुमच्या मागेच आहेत. ज्यांनी ही शेती पहिले केलेली त्यांनी मला सांगितलं या झाडाच्या व्यासामध्ये तुमचं पत्तागोबी पण येणार नाही आणि झाडाला फळ पण येणार, फुल पण येणार नाही. म्हणलं ठीक आहे, आपण राहू देऊ जशाल तसं. आणि आजपर्यंत त्याच्यावर मी नियमित जी फवारणी होतो, मी असं आहे मी लोकांसारखं टाकी उचलून नाही चालत. ओके, माझे डेट फिक्स आहे. मी जे ऐकलं होतं 10 दिवसांनी फवारणी घ्यायची आणि 10 दिवसांनी भूसुधारक सोडायचं, अल्टरनेट करायचं. मी 1/11/21 या दिवशी माझी टाकी उचलतो. त्या व्यतिरिक्त मी टाकीला बाहेरही काढत नाही. आणि भूसुधारकही मी सोडणार आहे. तर माझी डेट पक्की आहे 5, 15 आणि 25. बघितलं का, व्यतिरिक्त मी कामच करत नाही बाकी. याला म्हणायचं शिस्त, याला म्हणायचं शेड्यूल पाळणे. मी नेहमी सांगतो की जे शेड्यूल मिशन ऑर्गॅनिकनं दिलेलं आहे ते फॉलो करा, बाकीचं काहीही डोकं लावू नका. आज हा मुलगा 1/11/21 फवारणी करतो, 5, 15, 25 भूसुधारक सोडतो, त्या व्यतिरिक्त काही काम करत नाही. पण हे सांगण्या अगोदर त्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जी याच्या आधी अनेक शेतकऱ्यांनी सांगितली आहे पण अजूनही शेतकऱ्यांना पटत नाही. ती गोष्ट म्हणजे झाडाच्या सावलीमध्ये, प्रत्येक ठिकाणी त्याला वेगळं नाव आहे, आमच्याकडे वसबी म्हणतात, झाडाच्या सावलीमध्ये कुठलंही पीक येत नाही. पण मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रामध्ये, नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीमध्ये झाडाच्या सावलीमध्ये सुद्धा भरघोस उत्पन्न येतं आहे. आज इकडे तूर लावलेली आहे, पत्तागोबी आहे, टोमॅटो आहे. याला शेताच्या मालकानं सांगितलेलं की इकडे काय लावू नका, यानं लावलेलं आहे आणि भरपूर उत्पन्न येतं आहे. निसर्ग तुला नेहमीच साथ देत असतो. हे कर्णोपकरणी झालेल्या गोष्टी लोक एकमेकाला सांगून त्याचं काहीतरी वाढवत असतात. बरोबर, असं कधीही नाही सावली देणार नाही. हा निसर्ग आहे, तो तुम्हाला साथ देणारच. तुम्ही त्यात स्वतःची अक्कल काय घालायची नसते. याचा अनुभव तू घेतलेला आहेस. सावलीमध्ये सुद्धा उत्पन्न तुम्हाला भरपूर येत आहे. भगवंत तुम्हाला सगळं देतो आहे व्यवस्थित. आता तू मला सांग की ही जी काय मिश्र प्रकारची शेती तुझी भाजीपाला होतो आहे, तुझ्या भविष्यातले तुझं नियोजन काय आहे? आणि छत्रपती संभाजीनगरमधले शेतकरी जे ऐकतायत, जे हे बघतायत, तुम्ही सगळ्यांनी ह्या शेतकऱ्याला संपर्क साधा. याचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. पहिल्यांदा याच्याकडनं भाजीपाला घेऊन तुम्ही खायला चालू करा. आज संभाजीनगरमध्ये आपले भरपूर शेतकरी आहेत, आमचे मित्र भरपूर आहेत. त्या सगळ्यांना आजच मी ह्याचा फोन नंबर टाकणार आहे. सगळ्यांनी याला संपर्क साधायचा आहे आणि ह्या माझ्या तरुण शेतकऱ्याला पहिल्यांदा त्याच्याकडचा भाजीपाला तुम्ही घेऊन तुमच्या घरातील लोकांचं तब्येत चांगली ठेवायची आहे. विषमुक्त भाजीपाला तुम्ही सगळ्यांनी खायचा आहे. तुला अजून याच्या पुढे या शेतामध्ये काय नवनवीन प्रयोग करायचे आहेत असं तुझ्या डोक्यात आहे? नवनवीन म्हणजे आता मी सुरुवातीला मी पूर्ण वेलवर्गीय केलं होतं. ओके. त्यानंतर पत्तागोबी आणि फुलगोबी ट्रायल घेतली होती. ओके. आज माझे आता हे सगळं बघून मी व्यवस्थित एवढं सुंदर आहे की आज मी ब्रोकली पण इथं लावणार आहे. ब्रोकली सुद्धा लावणार आहे. आणि मी फुलगोबी लावायची नाही हे म्हणणारा माणूस मी स्वतः आता परत फुलगोबी लावणार म्हणजे लावणार आहे. कारण मी त्यावेळेस मिशन ऑर्गॅनिकचं प्रोडक्ट वापरलं नव्हतं, फुलगोबी वापरली त्यावेळेस आणि त्याच्यावर रोग आलता. पण आता माझी हिंमत एवढी आली की मी 100% करणार आहे. आणि मी एवढंही सांगतो की या सगळे प्रोडक्ट वापरतोय आपण ऑर्गॅनिक शेतीमध्येच. एक गुण आहे म्हणतो ना आपण, तर तो गुण हा आहे सर की पाणी खूप कमी लागतं. ऐका, हे सगळं खूप कमी लागतं. कारण की आज माझा पूर्ण प्लॉट कमी पाण्यावर जिंकते. मी 1 दिवस 1.5 तासाच्या वर पाणी नाही सोडत आणि तेही ड्रीपद्वारे. ऐकलं मित्रांनो, 1 दिवसाआड 1 तासाच्या वर पाणी सोडत नाही. अत्यंत कमी पाण्यावर ह्या मित्रानं हा सुंदर भाजीपाल्याचा प्लॉट फुलवला आहे. मिश्र भाजीपाला केला आहे. सर्व प्रकारच्या भाजीपाला इथं आहे एकाच प्लॉटला. 1.5 एकरामध्ये प्रचंड प्रमाणावर उत्पन्न घेतोय. तुला हे सगळं विक्रीतून तुझं सगळं नफा तोटा बसतो आहे, काय अडचण आहे? पहिला वर्ष जो होता म्हणजे आता मी आता 4 महिने झाले तर आता न नफा आहे ना तोटा आहे. कारण की जेवढं मला तारकाठी लागवड वगैरे आणि माझं भाडंच जास्त आहे सगळ्यात. आणि हे असं आहे की ठोका म्हणलं की हा ठोका वर्षाच्या एंडला देतात. पण आमच्या मालकांनी ठोका सगळ्यात पहिले घेतलेला. हो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट पहिली झाली तुमची. पहिली इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हे सगळं माझ्याकडे काहीच नव्हतं. इथं शेततळं वगैरे सगळं बनवणं आहे. पण मी म्हणतो की अजून मी 4 महिन्याचं करत राहिलो माझा पूर्ण खर्च निघून जाईल. तुला तो कॉन्फिडन्स आलाय? मला कॉन्फिडन्स आहे. आता मार्केटमध्ये आता तुझी भाजीपालाची लोक वाट बघतात का? ज्या लोकांनी तुमचा भाजीपाला खाल्लाय त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत ते काय? सकाळी 5:30 ला मी उठतोय, पण 5:30 पासून माझा फोन वाजतो 5 वाजेपासून की तुम्ही येणार कधी आहे, आज येणार की उद्या. मग मी माझा आज दिवस ठरवून ठेवला आहे. ओके. की तुम्हाला बाकी यायचंय तर या. बाकी मी तिथं मंगळवार, गुरुवार आणि रविवारी जातो बस. पण जेव्हा तू तिकडे जातोस तेव्हा लोक तुझी वाट बघत असतात? वाट बघतात.
वाट बघतात. भाजीपाला संपतो, माझी गाडी येण्याची वाट बघतात. गाडी आली की 20 मिनिटामध्ये तर अर्धा माल संपून जातो. त्याच्या पुढे आम्हाला अर्धा पाऊण तास थांबावं लागतं आणि रिटर्न निघून येतो. का तर नवीन लोकांना माहिती नाही. आणि मी आतापासून फक्त 1.5 ते 2 महिना झाला मी जायला सुरू केलंय. फक्त 1.5-2 महिन्यामध्ये नैसर्गिक पारंपरिक विषमुक्त भाजीपाला हा जो शेतकरी करतोय, आता तुम्ही ऐकलंय, सकाळी 5:30 वाजल्यापासून भाजी घेण्यासाठी लोक याला फोन करतात. आहे ना गंमत, आहे ना चव त्याची, विषमुक्तची गंमत. मी वारंवार तुम्हाला सांगतोय विषमुक्त भाजीपाला करा, गिराईक प्रचंड आहे. आज त्याचा अनुभव हा घेतो आहे. सकाळी 5:30 पासून लोक फोन करत आहेत आणि मार्केटमध्ये तो मंगळवार, गुरुवार, शनिवारी जातो, त्यांना दिवस ठरवला आहे. त्या ठिकाणी ह्याची गाडी जाण्या अगोदर लोक वाट बघतायत. भगवंतानं अजून तुला काय द्यायला पाहिजे? तू तयार केलेल्या गोष्टी सगळं भगवंत देतोय तुला. म्हणजे काकडी आता चालू नाही झाली, काढलाय दुसरा प्लॉट सुरू झालाय, पण आधीच्या काकडीची चव म्हणजे तुमच्या काकडीची चव खूप छान, कुठंच नाही म्हणे. ही जी गंमत आहे ना, आता तुम्ही जो भाजीपाला करताय त्याची चव लोकांना कळाली, गंमत कळाली. दोडकं आणि कारलं न खाणारा आमचा वाघ दोडकाने कारले स्वतःचा तयार केलं, खायला लागला. अजून आई वडील डोका पडले असतील लहानपणी हे खा म्हणून, तेव्हा त्यांना ऐकलं नसेल. पण आता निसर्ग आणि भगवंत कसं आहे बघा, त्याला ते खायला लागलंय आणि आवडायला लागलंय. खूप महत्त्वाची गोष्ट आईसाहेबांनी सांगितली म्हणजे काकडी जी केली होती त्याची चव जी नैसर्गिक काकडीची वेगळी आली होती. आज प्लॉट थांबलेला आहे काकडीचा, लाईफ संपलेला आहे, आता चालू आहे. पुन्हा ते पुन्हा ते चालू करतायत. पण ते सगळे लोक वाट बघतायत. आता याच्या पुढे तुम्ही हे जे नैसर्गिक भाजीपाला करता आहात, हा आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील सर्व लोकांच्या घरापर्यंत कसा पोचवायचा या संदर्भात तुला मी काही गोष्टी टिप देतो आपल्या नेटवर्कमधनं. तू जास्त माऊली धावपळ करायची नाही. तू जे इथं काम करतोयस हेच अत्यंत मोलाचं आहे. पण आपल्याकडे काही लोक इथं आहेत जे ह्याची वाट बघतात, त्या लोकांना हे माहिती नाही आहे. आपल्या मिशन ऑर्गॅनिकचा संभाजीनगरमध्ये एक मोठा ग्रुप आहे. आमचे काही खूप छान मित्रमंडळी आहेत, उच्चपदस्थ सरकारी ऑफिसर्स आमचे मित्र आहेत इथले, आणि त्यांच्याबरोबर ऑलरेडी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण मिशन ऑर्गॅनिकचं एक मोठं काम होऊ घातलं आहे. तू त्यातलाच एक सदस्य आहे, तो आमच्या कुटुंबातलाच आहेस. प्रभूजी, काही वकील, डॉक्टर, परत जे गिराईक आहेत इथे येऊन व्हिजिट करून गेले की आम्हाला पाहायचंय नक्कीच. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. पण त्यांना इन्व्हाइट करतो की तुम्ही या आणि माझं फर्म पाहायला या. मला हेच सांगायचं आहे की आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची कार्यशाळा असणार आहे. एक कार्यक्रम माझा ऑलरेडी डिसायडेड आहे. त्या ठिकाणी मी तुला तुझ्या पत्नीसह बोलवणार. तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी यायचं, सगळ्यांनी तुम्ही बोलायचं, आपण याचं प्रेझेंटेशन करू, लोकांना सांगू. आणि दर रविवारी ना आपण इकडे, मी त्यांना सांगतो की फॅमिलीला घेऊन पहिल्यांदा इकडे या. कारण जी लहान मुलं आहेत, ज्या तरुण आपले जोडपी आहेत, त्या लोकांनी सुद्धा हे सगळं बघितलं पाहिजे. आपण दररोज आपल्या ताटामध्ये जे अन्न खातो आहोत ते अन्न सात्विक असलं पाहिजे, बिनविषारी असलं पाहिजे. त्याशिवाय पुढच्या पिढीला आपण काहीही चांगलं करू शकणार नाही. आरोग्याच्या समस्या इथून सुरू होतात. आज तुम्हाला जी प्रेरणा मिळाली आहे आणि हा आज त्याचा व्यवसाय सांभाळून सुद्धा हे जे करतोय हे ईश्वरीय आहे. भगवंतानं त्याच्या मनामध्ये त्या गोष्टी घातल्या आणि आज तुमच्यासारख्या सुद्धा आईवडिलांनी त्याला तो सपोर्ट केला, त्याच्या उच्च शिक्षित भावानं सपोर्ट केला, त्याच्या पत्नीनं सपोर्ट केला. ही गोष्ट अत्यंत मोलाची आहे आणि तुझ्या हातून बाळ खूप छान गोष्टी होत आहेत. तुझ्या ह्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मिशन ऑर्गॅनिक परिवारातलाच तू आहेस, तू आमचाच आहेस. आपण सगळे एक आहोत. सगळ्यांचा आहे. हो, आई वडिलांना वेळ नाही, कमी देतो ही आई वडिलांची तक्रार आहे. पण असू दे, तो वेळ कमी देऊ दे. पण तू आज समाजासाठी काम करतोय माऊली, त्यासाठी तुम्ही मन मोठं केलं पाहिजे आणि त्याला ह्या कार्यासाठी जास्तीत जास्त वेळ देता यायला पाहिजे. आज मी सुद्धा घरदाराला सोडून दिवस रात्र बाहेर पडत असतो. माझी मुलं बाळं सुद्धा मला कधीही म्हणत नाही. त्यांची मोठी त्याच्यामध्ये त्याग आहे या गोष्टींचा, कारण त्याशिवाय आपण काम उभारू शकत नाही. वेडी माणसंच इतिहास घडवतात आणि अशी वेडी माणसं मला आवडतात. माझा स्वतःचा प्रॉब्लेम होता सर, मी खोटं नाही सांगत. एक दिवस आड कंपल्सरी म्हणजे माझं डोकं चढणार म्हणजे चढणार. डोकायचं, चढायचं म्हणजे चढायचं, दुखणारच. मी जेव्हापासून शेतीत काम करतोय ना, हे 50% कमी आहे आज. म्हणजे मी आता दुखतं कधी, जर मी जेवणाची वेळ चुकवली तरच आता दुखणार आहे. नाही तर मला आधी जेवणही वेळेवर केलं तरी माझं डोकं दुखायचं. आणि ऑर्गॅनिक शेतीमध्ये काम केल्यामुळेच झालं. निसर्गाकडे आलो आणि विषमुक्त शेती केली, याच्या आरोग्याच्या समस्या सुद्धा कमी होत आहेत आणि ते कमी होणार आणि ते पूर्ण जाणार. कारण निसर्गामध्ये ती ताकद आहे. औषधं घेऊन बरं व्हायचं नसतं, निसर्गाच्या सानिध्यात राहून बरं व्हायचं असतं. हे ईश्वरीय सूत्र आहे. आज तू त्याचा अनुभव घेतलास मित्रा. खूप छान वाटलं तुला बोलून. आज महाराष्ट्रातील शेतकरी जे हे सगळं बघतायत हे तुझ्यापासून आदर्श घेणार आहेत.
अनेक शेतकऱ्यांना घरामध्ये भाजीपाला करायचा आहे, तो कसा करायचा, मिश्र पद्धतीमध्ये बेड कसे करायचे, अंतर कसं ठेवायचं वगैरे वगैरे हजार लोकांचे प्रश्न आहेत आणि सगळ्या ठिकाणी आम्ही पुरू शकत नाही. भगवंतानं माझ्यासाठी सुद्धा आज हा खंबीर माणूस मला दिला, ऑर्गॅनिक बाबा यांना नाव आपलं ठेवलेलं आहे. मी नाही ठेवलंय, लोकांनी ठेवलेलं आहे. आता हा मिशन ऑर्गॅनिकचा ऑर्गॅनिक बाबा आपल्या शेतकऱ्यांना मिश्र पद्धतीनं भाजीपाला करण्याचं प्रशिक्षण देणार आहे. फोनवरनं तो मार्गदर्शन करेल आणि तुम्ही त्याचा सल्ला ऐका, कारण तो अनुभवी आहे. त्यानं ही सुंदर बाग फुलवलेली आहे. स्वतःची जागा नाही, भाड्यानं घेऊन तो शेती करतोय. धाडसी माणूस आहे, त्याच्या या धाडसाला सलाम. आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यावर मला खूप छान वाटलं आहे. आज छान कुटुंब तृष्णेवाल मला भेटलेले आहेत सगळी लोक. आपण आज पॉझिटिव्ह नोटवर थांबूया आणि ह्या आपल्या मित्राला शुभेच्छा देऊया. आणि तू असेच प्रगती कर. तुला जे काही लागेल मदत, मार्गदर्शन, मिशन ऑर्गॅनिक नेहमी तुझ्याबरोबर 24 तास आम्ही आहे. अजित सर आहेत, आम्ही सगळे आहोत. औषधं कमी पडणार नाहीत आणि ह्या नैसर्गिक शेतीमधल्या नवीन नवीन गोष्टी ज्या आमच्याकडे आहेत त्या तुला आम्ही सतत सांगत राहू. आणि त्या तू प्रयोग कर. तू प्रयोगशील आहेस. सगळ्या गोष्टींचा प्रयोग करायचा आणि आपल्या समाजाला विषमुक्त अन्न देण्याचं सामाजिक काम तू करायचंस. ह्या शुभेच्छा तुला. धन्यवाद. आपण थांबूया. नमस्कार.